नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात धुळ्यामध्ये आहे। अनेक शेतकरी हे धुळ्यात कपाशीची लागवड करतात, मात्र यंदा दुष्काळामुळे या कपाशीची वाढ झालेली नाही आणि उत्पन्न घटलेले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, काय पुढे परिस्थिती होती आणि काय आता परिस्थिती झालेली आहे? आम्ही धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी असून आमचं जे पांढरा सोनं कपाशी या पिकावर पावसामुळे अति नुकसान झालेले आहे आणि गुलाबी बोंडअळी पडलेली आहे। त्या बोंडअळीमुळे कपाशी काळपट झालेली आहे। त्या काळपटमुळे उत्पन्नात घट झालेली आहे। ज्या ठिकाणी एकरामध्ये 8 ते 10 क्विंटल कपाशी पिकवायचे आम्ही, तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की 1.5 ते 2 क्विंटल एकरी कपाशी पिकते आणि त्याच्यात भावात एवढी ढासळण झालेली आहे की ज्या 8 ते 10 ते 11,000 रुपये भाव मिळाला हवा होता, पण आता ते कपाशीला जेवढं आम्ही खर्च लावलेला आहे तो खर्च सुद्धा त्याच्यातून निघणं मुश्किल झालेलं आहे। त्याच्यात मजुरी आणि हे मजुरीचं प्रमाण एवढं कमी झालेलं आहे, एक तर मजूर भेटत नाही आणि त्याच्यात आपला रासायनिक खतांच्या किमती एवढ्या गगनाला भिडलेल्या आहे। त्यामुळे शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे। त्याच्यावर शासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा अशी आमची शेतकऱ्यांमार्फत, सर्व शेतकऱ्यांना ग्रामस्थांच्या मार्फत मी शासनाला विनंती करतो की आपण यावर काहीतरी सहानुभूती विचार करून आम्हाला काहीतरी सहाय्य करावे अशी आमची सर्व शेतकरी बंधूंची विनंती आहे। नक्कीच या ठिकाणी एकीकडे दुष्काळामुळे उत्पन्न कमी निघालं, त्यानंतर बोंडअळीचा मारा, त्यामुळे उत्पन्न कमी निघाल्यामुळे अत्यंत कमी भावात या ठिकाणी कपाशी मागितली जात आहे। त्यामुळे सरकारने सहानुभूतीपूर्वक या शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष माधुरे, TV9 मराठी, गरताड, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।